नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल लिपिक या पदाचा पेपर होणार आहे. तर त्या अनुषंगाने पहा, आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, क्रांतिसिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर क्रांतिसिंह म्हणून पहा, नाना पाटील यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर शिवनेरी हा जो किल्ला आहे तर तो पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना हा पहा प्रवरानगर लोणी, जे की हे पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? अहिल्यानगर या ठिकाणी सुरू झालेला होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिलेला आहे? तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो संदेश आहे तर तो पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका ही पहा मुंबई महानगरपालिका आहे. ग्रँड ट्रक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर ग्रँड ट्रक हा जो रोड आहे तर तो पहा कलकत्ता आणि अमृतसर या दोन शहरांना जोडतो. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी पहा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेच राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय आहे? तर औरंगाबाद या शहराचे नवीन नाव हे पहा छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे. भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर हे पहा उलर सरोवर आहे, जे की काश्मीर या ठिकाणी आहे. तापी नदीचा उगम कोठे होतो? तर तापी नदीचा उगम हा पहा मुलताई या ठिकाणी होतो, जे की सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर हे पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. भीमा नदीचा उगम कोठे होतो? तर भीमा नदीचा उगम पहा भीमाशंकर या ठिकाणी होतो, जे की भीमाशंकर हे ठिकाण पुणे या ठिकाणी आहे. महात्मा ही पदवी ज्योतिबा फुले यांना कोणी दिली? तर महात्मा ही जी पदवी होती तर ती पहा महात्मा ज्योतिबा फुले यांना सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 16, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी सर ही पदवी परत केलेली होती. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा पहा गुरु हा ग्रह आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये पहा आंबोली, जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, तर या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. आगा खान पॅलेस कोठे आहे? तर आगा खान पॅलेस हे पहा पुणे या शहरामध्ये स्थित आहे. भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून निश्चित केली जाते? तर भारताची जी प्रमाण वेळ आहे तर ती पहा अलाहाबाद, जे की प्रयागराज या ठिकाणी आहे, तर या शहरावरून ती निश्चित केली जाते. तर पहा आपण भारतीय संविधान आणि कायदा यावर प्रश्न पाहणार आहोत. राज्यघटनेतील कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर भेदभावास मनाई यांच्याशी पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 15 हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22, महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतात? तर महाधिवक्ता यांची नियुक्ती हे पहा राज्यपाल करतात. पोक्सो कायदा कशाशी संबंधित आहे? तर बालकाचे लैंगिक शोषण संरक्षण यांच्याशी पोक्सो हा कायदा संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदमुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदमुक्त करण्याचा अधिकार हा पहा संसदेला आहे, जे की महाभियोगाद्वारे केला जातो.
मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार केला? तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा पहा संविधानामध्ये सुवर्णसिंह समिती या समितीच्या शिफारसीनुसार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर लोकपाल ही जी संकल्पना आहे तर ती पहा स्वीडन या देशाकडून घेण्यात आलेली आहे. भारताचे महान्यायवादी कोण नियुक्त करतात? तर भारताचे महान्यायवादी यांची नियुक्ती हे पहा राष्ट्रपती करतात. ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार हा पहा तहसीलदार यांना असतो. धन विधेयक मनी बिल प्रथम कोठे मांडले जाते? तर लोकसभेमध्ये पहा धन विधेयक हे प्रथम मांडले जाते. प्रश्न क्रमांक 30. संघराज्याची कार्यकारिणी कोणापासून बनते? तर संघराज्याची कार्यकारिणी ही पहा राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यापासून बनते. अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमात दिले आहे? तर अस्पृश्यता निवारण हे जे आहे तर ते पहा कलम 17 या कलमामध्ये दिलेले आहे. मूलभूत हक्काची संख्या सध्या किती आहे? तर मूलभूत हक्काची संख्या सध्या पहा 6 आहे. किती आहे? 6 आहे. प्रश्न क्रमांक 33. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर भारताचे पहिले सरन्यायाधीश हे पहा H.J. कानिया होते. कोण होते? H.J. कानिया. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर 6 वर्षे हे पहा विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाळ असतो. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा हे जे आहे तर ते संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी याचे प्रमाण काय आहे? तर भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदीचे प्रमाण हे पहा 3:2 आहे. कोणतं? 3:2 आहे. प्रश्न क्रमांक 37. शिक्षा हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर शिक्षा हा जो विषय आहे तर तो पहा समवर्ती सूची या सूचीमध्ये येतो. राष्ट्रपतींना पदच्युत करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर राष्ट्रपतींना पदच्युत करण्याच्या प्रक्रियेला पहा महाभियोग असे म्हटले जाते. भारतात आर्थिक आणीबाणी किती वेळा जाहीर झाली आहे? तर भारतामध्ये पहा आर्थिक आणीबाणी ही एकदाही जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? तर महाराष्ट्रातून लोकसभेवर पहा एकूण 48 सदस्य निवडले जातात. तर पहा आपण आता सामान्य ज्ञान यावर प्रश्न घेतलेले आहेत. नैसर्गिक वायूमध्ये मुख्यत्व कोणता वायू असतो? तर नैसर्गिक वायूमध्ये मुख्यत्व पहा मिथेन. कोणता? मिथेन हा वायू प्रामुख्याने असतो. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? तर रक्ताचा जो तांबडा रंग असतो तर तो पहा हिमोग्लोबिनमुळे. कशामुळे? हिमोग्लोबिनमुळे असतो. शरीराचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? तर थर्मामीटर हे जे आहे तर ते पहा शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न पहा. ओझोन थर कशापासून संरक्षण करतो? तर ओझोनचा जो थर असतो तर तो पहा अल्ट्राव्हायोलेट किरणे या किरणापासून संरक्षण करतो. कांद्यामध्ये कोणता घटक असतो ज्यामुळे डोळ्यात पाणी येते? तर कांद्यामध्ये पहा सल्फर. कोणता? सल्फर हा घटक असतो ज्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते. ग्वायटर हा आजार कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तर आयोडीन या घटकाच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा आजार होतो. प्रकाश वर्षाचा उपयोग काय मोजण्यासाठी होतो? तर प्रकाश वर्षाचा उपयोग हा पहा खगोलीय अंतर. कोणत्या? खगोलीय अंतर मोजण्यासाठी वापर केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पास्कल हे कशाचे एकक आहे? तर पास्कल हे जे आहे तर ते पहा दाबाचे प्रेशरचे एकक आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचा दाब मोजण्यासाठी पहा बॅरोमीटर. कोणते? बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. विमानाचा शोध कोणी लावलेला आहे? तर राईट ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. तर पहा आपण संगणक आणि तंत्रज्ञान यावर प्रश्न पाहणार आहोत. संगणकातील कायमस्वरूपी स्मृती कोणती? तर संगणकातील कायमस्वरूपी स्मृती ही पहा रोम आहे, जे की रोमचा फुल फॉर्म हा पहा रीड ओनली मेमरी असा होतो.
सी डीचे पूर्ण रूप काय आहे? तर सी डीचा फुल फॉर्म हा पहा कॉम्पॅक्ट डिस्क आहे. काय? कॉम्पॅक्ट डिस्क असा होतो. संगणकाच्या पडद्यावरील लहान बिंदूला काय म्हणतात? तर संगणकाच्या पडद्यावरील लहान बिंदूला पहा पिक्सल असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? पिक्सल. पुढचा प्रश्न, एम एस ऑफिस हे कोणत्या प्रकाराचे सॉफ्टवेअर आहे? तर एम एस ऑफिस हे जे आहे तर ते पहा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. कोणतं? ॲप्लिकेशन एक सॉफ्टवेअर आहे. पुढचा प्रश्न पहा, इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात? तर इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरला पहा ब्राउझर म्हणतात. काय म्हणतात? ब्राउझर. ISP याचा अर्थ काय आहे? तर ISPचा फुल फॉर्म हा पहा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असा होतो. पुढचा प्रश्न, जगातील पहिले सुपर कॅम्प्युटर कोणते? तर जगातील पहिले सुपर कॅम्प्युटर हे पहा CDC 6600 आहे. कीबोर्डमधील सर्वात लांब की कोणती? तर कीबोर्डमधील सर्वात लांब की कोणती आहे? तर ती स्पेस बार आहे. कोणती? स्पेस बार. पुढचा प्रश्न पहा, वायफायचे पूर्ण नाव काय आहे? तर वायफायचा फुल फॉर्म काय आहे? तर ते वायरलेस फिडॅलिटी आहे. कॅप्चा कशासाठी वापरला जातो? तर कॅप्चा हा जो आहे तर तो पहा वापरकर्ता मानव आहे की मशीन आहे यासाठी पहा कॅप्चा वापरला जातो. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर यावर आपण प्रश्न पाहणार आहोत. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर विंग्स ऑफ फायर हे जे आत्मचरित्र आहे तर ते पहा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आहे. सूर्य मंदिर ब्लॅक पगोडा कुठे आहे? तर सूर्य मंदिर हे जे आहे तर ते पहा कोणार्क या ठिकाणी आहे. तर कोणार्क हे जे मंदिर आहे तर ते ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे. IPLची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर IPLची जी सुरुवात आहे तर ती भारतामध्ये पहा 2008 या वर्षी झालेली होती. पुढचा प्रश्न पहा, सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर सार्क संघटनेचे जे मुख्यालय आहे तर ते पहा काठमांडू या ठिकाणी आहे. पांढरे सोने कशाला म्हणतात? तर पांढरे सोने हे पहा कापसाला म्हटले जाते. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यात आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे तर तो पहा गुजरात या राज्यामध्ये आहे, जे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा आहे. भारताची पहिली रेल्वे धावली त्या इंजिनचे नाव काय होते? तर भारताची पहिली रेल्वे धावली त्या इंजिनचे नाव हे पहा सिंध साहिब आणि सुलतान असे होते. प्रश्न क्रमांक 69, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर चित्रपट या क्षेत्रासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हा दिला जातो. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू हा पहा अभिनव बिंद्रा आहे. त्याने वैयक्तिक सुवर्णपदक हे जिंकलेले होते. जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन हा पहा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे तर ती पहा 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 73, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर तो भारतरत्न हा पुरस्कार आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे तर ते पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. जे की हे जे पुस्तक आहे तर ते पहा अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले? तर महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे जे आहे तर ते पहा मुंबई या ठिकाणी सुरू झाले होते, जे की 1927 या दिवशी ते सुरू झालेले 1927 या वर्षी ते सुरू झालेले होते. पुढचा प्रश्न पहा, सायबर सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर हैदराबाद या शहराला सायबर सिटी म्हणून ओळखले जाते. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठे आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे जे आहे तर ते पहा उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा पहा हॉकी आहे. कोणता? हॉकी.
हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक हे पहा MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन हा पहा 5 जून या दिवशी साजरा केला जातो. तर पहा आपण महत्त्वाचे कायदेशीर व प्रशासकीय वन लायनर्सवर प्रश्न पाहणार आहोत. उच्च न्यायालयाच्या अधिकाराचे क्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उच्च न्यायालयाच्या अधिकाराचे क्षेत्र वाढवण्याचा अधिकार हा पहा संसदेला आहे. FIRचे पूर्ण रूप काय आहे? तर FIRचा फुल फॉर्म हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असा होतो. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा पहा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. त्याला CEO असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर किती तासात न्यायालयात हजर करावे लागते? तर एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला पहा 24 तासात 24 तासामध्ये त्याला न्यायालयामध्ये हजर करावे लागते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची जी स्थापना आहे तर ती 26 जानेवारी 1950 या दिवशी झालेली आहे. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषेदातून घेतलेले आहे? तर सत्यमेव जयते हे जे वाक्य आहे तर ते पहा मुंडक उपनिषद, कोणत्या? मुंडक उपनिषद या उपनिषेदातून ते घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचा हरित महोत्सव कोणत्या वर्षी साजरा झाला? तर मुंबई उच्च न्यायालयाचा हरित जो महोत्सव आहे तर तो पहा 2022 या वर्षी साजरा झाला होता. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा हा पहा नागपूर हा जिल्हा आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय पहा विनोबा भावे आहेत. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? तर भारतातील पहिली महिला राज्यपाल ही पहा सरोजिनी नायडू या होत्या. पुढचा प्रश्न पहा, नीती आयोगाचे पूर्ण रूप काय आहे? तर नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे? तर ते नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा होतो. आधार कार्डमध्ये किती अंकी क्रमांक असतो? तर आधार कार्डमध्ये पहा एकूण 12 अंकी क्रमांक असतो. भारतात नोटाबंदी कधी जाहीर झाली? तर भारतामध्ये नोटाबंदी ही पहा 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी जाहीर झाली होती. गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDचे मुख्यालय महाराष्ट्रात कोठे आहे? तर गुन्हे अन्वेषण विभागाचे जे मुख्यालय आहे तर ते महाराष्ट्रामध्ये पहा पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर भारताचे पहिले कायदा मंत्री हे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. भारतीय दंड संहिता कोणत्या वर्षी लागू झाला? तर भारतीय दंड संहिता हा पहा सन 1862 या वर्षी लागू झाला होता आणि तयार हा पहा सन 1860 तो तयार करण्यात आला होता. जागतिक ग्राहक दिन कधी असतो? तर 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन असतो. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय किती आहेत? तर महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय हे पहा एकूण 12 आहेत. किती? 12. भारताचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय आहे. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेले आहे? तर वंदे मातरम हे जे गीत आहे तर ते बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते लिहिलेले आहे.